राजपत्र काढणं साधी गोष्ट नाही, ही त्यांना बंधनकारक आहे. आपल्याला मी सगळ्यांना दिलेलं आहे त्याच्या कॉप्यात. त्याच्या पहिल्या वाक्यातच त्यांनी लिहिलेलं आहे, अध्यक्ष उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम नांदेडच्या वतीनं आजची ही पत्रकार परिषद बोलवली होती. त्यामध्ये आम्ही शासनाला नवीन काहीही मागत नाही. शासनाने राजपत्र 15 जुलै 2025ला काढलं. हे राजपत्र काढल्यानंतर याचा नंबर त्यांनी दिला, सर्वसाधारण नंबर 78 असं त्याच्यावर नमूद केलेलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी एक राजपत्र काढलं आणि त्याच्यामध्ये मान्य केल्या की 7,000 रुपये तुम्ही आम्ही महिना ज्येष्ठ नागरिकांना देऊ, त्यांना 5 लाखापर्यंत आम्ही आरोग्य सुविधा देऊ, 15,000 दर वर्षाला आम्ही महाराष्ट्र पर्यटनासाठी देऊ, त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही हेल्पलाईन देऊ वगैरे त्यांनी दिलं आणि ह्या तात्काळ सुखसोयी तुम्हाला देऊ असं कबूल केलं. पण आज जवळपास 10 महिन्यापेक्षाही जास्त वेळ होऊन सुद्धा शासनाने त्याच्यातली एकही गोष्ट आमच्यापर्यंत आणली नाही, आमच्यासाठी केलं नाही. म्हणून आम्हाला शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, शासनाला या राजपत्राकडे लक्ष वेधण्यासाठी आणि येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये त्याच्यावरती चर्चा करावी आणि इतर राज्याप्रमाणे आम्हालाही म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा, दिल्ली, झारखंड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल ह्या राज्यामध्ये, पंजाब, हरियाणामध्ये जसं ज्येष्ठ नागरिकांना मानधन देतात, त्यांनी कधीही मागण्या केल्या नाहीत. तिथल्या ज्येष्ठ नागरिकांनी कधीही ते रस्त्यावर उतरले नाहीत. पण आपले महाराष्ट्र तर हे पुरोगामी राज्य समजलं जातं, फुले शाहू आंबेडकरांचं राज्य समजलं जातं, याच्यावर सुसंस्कार झालेले आहेत असं मानतो आपण. तरी पण आम्ही अनेकदा रस्त्यावर उतरून सुद्धा शासन आमच्याकडे लक्ष देत नाही. हे अत्यंत खेदाने आम्हाला इथं नमूद करावं असं वाटतं. आणि शासनाला नम्र विनंती आहे की आम्हाला आगाऊचं काही नको. तुम्ही जे मान्य केलेलं आहे ते तंतोतंत पाळा. तुम्ही मान्य केलेलं आहे 60 वर्षच ग्राह्य धरा. शासनाचे सगळ्या योजना 60 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना मिळाव्यात याचं पालन करा. दुसरी गोष्ट अशी की इतर राज्याप्रमाणे त्यांना मानधन द्या. म्हणजे कारण काय तर आता ते तारुण्यावस्थेपासून ते आज तागायत त्यांनी देशासाठी खूप त्याग, सहयोग आणि समर्पण केलेलं आहे. म्हणून त्यांना राष्ट्रीय संपत्ती घोषित करून त्यांना लाडके मायबाप योजना आणा आणि त्यांना त्या अंतर्गत महिन्याला फक्त तुम्ही 7,000 कबूल केले, पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही 5,000च का होईना द्या त्यांना. म्हणजे त्यांच्या घरी आता अशी परिस्थिती आहे की हे म्हातारे सगळ्या कुटुंबियांना जड झालेले आहेत. त्याचं कारण असं की मुलं बाळं चांगले असूनसुद्धा प्रत्येक वस्तूच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे त्याला न कमवणारे म्हणलं तर मायबाप आणि ते आता जड झालेले आहेत. तर ते जड होणार नाहीत. तुम्ही जर मानधन देऊ केलं तर ते सन्मानानं त्या कुटुंबामध्ये जगतील. जर तुम्ही आम्हाला राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था करतो असं राजपत्रात लिहिलेलं आहे, पण आम्हाला तसलं नको आहे. आम्हाला वृद्धाश्रम नको आहेत. आम्ही आमच्या गोकुळातच आम्ही आनंदानं आणि सन्मानानं जगू. फक्त आम्हाला मानाचं पान म्हणून इतर राज्याप्रमाणे आम्हाला काहीतरी द्या. 5,000 रुपये आम्ही मागणी आहे आमची. त्याचं कारण असं की आता महागाई वाढलेली आहे. 2दाचं जेवण, 2दाचा चहा आणि औषधं पाण्यासाठी म्हणून आम्हाला हे 5,000 रुपये महिना तरी द्या. आमची अशी रास्त मागणी आहे. आम्हाला आमच्या समर्पणाकडे लक्ष देऊन आमच्यापैकीच एक महिला, एक पुरुष विधान परिषदेवर, राज्यसभेवर घ्या. आमचं मंत्रालय वेगळं करा आणि आम्हाला न्याय लवकर मिळाला ही आमची भावना आहे. दुसरं आमच्याकडे काही नाही. शासनाने सगळं आमच्याकडे लक्ष द्यावं. आमच्यामुळं शासन आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. आम्ही अत्यंत प्रामाणिक आणि अनुभव संपन्न असे मतदाता आहोत. आम्ही कधीही इतर ह्याच्या पक्षामध्ये किंवा आमचा
मताचा विभागणी केलेली नाही. आम्ही ठामपणे छातीवर हात ठेवून सांगू शकतो की केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे ज्येष्ठ नागरिकामुळं आहे आणि आता पुढेही राहणार आहे. म्हणून आम्हाला एवढंच आम्ही लक्ष वेधू इच्छितो शासनाचं की तुम्ही जे कबूल केलेले आहे ते फक्त प्रामाणिकपणे अंमलात आणा आणि आम्हाला थोडं तरी का होईना मानधन द्या. आमचा अट्टहास नाही, पण आम्हाला सन्मानानं जगण्यासाठी आम्ही कमवते न राहिल्यामुळं, आम्ही करते न राहिल्यामुळं आम्हाला काहीतरी तुम्ही द्या, एवढीच आमची मागणी ह्याच आहे. आणि म्हणून शासनास नम्र विनंती आहे की येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी निर्णय घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा. एवढंच या प्रसंगी सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्येष्ठ नागरिक चळवळ.